आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। तर मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक। तर शिव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार। माटुंगा ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवेवर याचा परिणाम होणार। मुंबईमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती रोखण्यासाठी लोहमार्गांच्या उंचीत वाढ। तर माटुंगा ते दादर रेल्वे स्थानकादरम्यान उपाययोजना। रेल्वे मार्गावर पाणी साचण्याचे प्रकार नियंत्रणात येतील असा प्रशासनाला विश्वास। महापौर रितू तावडेंकडून अंधेरी सबवेची पाहणी करण्यात आली। तर अंधेरी सबवेमध्ये पावसाळ्यात पाणी साचतं, या समस्येच्या पार्श्वभूमीवर रितू तावडेंनी अंधेरी सबवेची पाहणी केली आहे। मिठी नदीची सफाई अद्यापही अपूर्ण, केवळ 82.93% काम पूर्ण। तर 10 जूनची मुदत उलटून सुद्धा नदीपात्रात गाळ कायम। मान्सूनपूर्वी सखल भागांना पुराचा गंभीर धोका। मुंबईतील खड्डे भरण्यासाठी आता पालिकेची तयारी। तर यंदा 60 कोटींचा खर्च करण्यात येणार। 16 प्रस्ताव स्थायी समितीसमोर। काँक्रिटीकरणामुळे खड्डे आणि खर्च कमी झाल्याचा पालिकेचा दावा। मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रो 3चा दिलासा। मासिक पासवर तिकीट दरात 25% सवलत। मेट्रो कनेक्ट 3 ॲप आणि एनसीएमसी कार्डधारकांना याचा लाभ मिळणार। पुणेकरांना सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा। यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज, त्यामुळे आता पाणी कपातीचा निर्णय। पालिकेकडून वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांवर बंदी। यंदा पावसाळ्यात पुणे पालिका वृक्ष लागवड करणार। जवळपास 50 लाख झाडं लावण्याचा संकल्प। वृक्ष लागवडीसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी 10 लाखांचा निधी। पुण्यातील 5 शाळांच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावावर आक्षेप। स्थायी समितीकडून पुणे पालिकेला फेरविचाराच्या सूचना। तर प्रस्ताव शिक्षण समितीमार्फत आणण्याचीही मागणी।